रांदो तुम्ही रे तू तू कुठे निघालाय? कामावरून मित्राच्या घरी निघाले. ती पेट्रोलनं गोळ घातलं की. माहित हो की फुला घ्या की. चालतंय. काढाय. कशानं पुढं की काय तर हे चिन्या, अरे तू कामावर न चालायचं हो? होय मग तुझ्या डबा असेल हाय की. ठीक आहे. ठीक आहे, थँक्यू. काय बरं शिस्तात जा. हा नंतर ना भेटतो तुला. चला आपण पण निघूया, आधीच लय उशीर झाला. चल येतो रांदा. चल. बसू. होय. हो गडबडीत तुम्हाला घराला सोडायचं विसरलं बघा. तसं बी आता लय उशीर झालाय. तुम्ही घरी एकटे कसे राहणार? नाही मी हे बघा तुम्हाला सोडतो मी. तसा बी किती टाइम लागणार आहे? चला. नाही नको, माझ्यामुळे तुलाच जास्त उशीर झाला. अंजली वाट बघत असेल, मी बाईक घेऊन जाते. अहो पण तू मला किल्ली दे, मी बाईक घेऊन जाते. उद्या तालमीत जाताना घेऊन ये. ठीक आहे. अंजली जागी असेल, आज जा आधी. त्या एवढ्या उशिरा कधी जागे नसतात. बघ, मी म्हटलं होतं ना अंजली जागी असणार, आणि हा म्हणत होता तू झोपली असशील म्हणून. उशीर झालाय, आज चला. रेवड्या दे तिला, म्हणजे जरा शांत होईल. ऑल द बेस्ट. मी निघते अंजली, बाय. बाय. भाई हो तुम्ही अजून जागे कशा? अहो जेवायला वाढू नका. का? ते बाहेर खाऊन आलोय मी. ते सखीपणापासून लई भूक लागली होती हो, म्हणून मग धाब्यावर थांबलो. त्यांनी मला बी बळबळ जेवायला लावलं. मग परत जेवा, हे वायाच आहे. अहो नाही नको, सकाळी खातो की, आता नको. डाएट मॉडेल माझी. अहो
तुम्ही जेवून घ्या की. अहो तुम्ही खाऊन घ्या की. माझं जेवण झालं. हो हो याचे काय झाले अचानक? यार एवढे देतो आणि खुश करतो अंजली बाईसनी. काय झालंय? चिडलाय काय माझ्यावर? नाही, रागवण्यासारखं काही झालंय का? हेच अहो सखी मॅडम असणे मी हेच म्हणलं. मला अंजलीबाई चिडणाऱ्यातलं नाही सा. अहो, नेहमी समजून घेतात. मला झोप आली, झोपते मी. नाही चिडलाय तुम्ही. फॉर्म भरायला आलो नाही म्हणून चिडलाय काय? तुम्हाला काय फरक पडतोय त्याने? अहो अहो अंजलीबाई, अहो असं कसं म्हणताय? फरक पडणार की. अच्छा, फरक पडतो तर साधं कुठे गेला होता हे सुद्धा नाही कळवलं मला. फोन करतो म्हणाला होता, फोन सुद्धा नाही केला. आपलं कोणीतरी वाट बघत असेल याची सुद्धा सुद्धा नाही तुम्हाला. आपल्याकडे लोक काळजी करतायत, आपल्याला खूप फोन करतायत, ते काही नाही. तुम्ही नुसते फिरत बसा. अहो फिरायला नव्हतो गेलो. मग कशाला इथे थांबा. मग कशाला गेला होता? फोन का नाही केलात मला? फोन कुठे तुमचा? आहे की. बघू. हा फोन नुसता खिशात ठेवायला त्याचा वापर पण करायचा असतो. अहो ते फोनची बॅटरी संपल्या. आता तुम्हाला सखी मॅडमच्या फोनवरनं फोन केलता की ते फक्त रिंगच वाजवती. मग म्हणलं ते खोलीत फोन असेल तुमचा. ठीक आहे, फोन चार्जिंग करत जा म्हणजे असं होणार नाही. नाही म्हणजे इथे आहे मी. का नाही सांगितलं कुठे होता? अहो, मला कुठं माहिती होतं कुठं जातोय ते. अहो तिकडे गेल्यावर कळलं कुठं गेलो ते. काय कळलं? एवढं काय महत्वाचं होतं? बसा सांगतो तुम्हाला. इथे उभं राहून सांगा. अहो सांग. इथे सांगा म्हणलं ना. अहो, ऐकत तर सांगितलं ना खुल्या असतील या की. इथेच उभं राहून ऐकायचं ना. सांगा. ठीक आहे. अहो अंजलीबाई, साक्षात अर्जुन पुरस्कार विजेते पैलवान काकासाहेब पवार यांची गाठ पडली. होय. अहो तुम्हाला सांगतो, अहो इंटरनॅशनल लेवलच्या कुस्त्यांमध्ये लई मेडल आणलेत त्यांनी. आता स्वतःच्या तालमीत पैलवानांना ट्रेनिंग देतात. अहो मला बी लई भारी भारी टेक्निक सांगितल्या. आणि ते शिकण्याच्या नादात टाइम कसा गेला ते मला बी कळना झालं. आता एवढा भारी चान्स मिळालाय तर मी सोडू कसा? तुम्हीच सांगा काय चुकलं माझं? आता हे सगळं मला कसं कळणार? अहो पण असं कधी न सांगता एवढ्या उशिरा पतोर कधी बाहेर थांबतो का? एवढ्या उशिरा पतोर बाहेर होतो म्हणजे काहीतरी कारण असणार. अहो, एवढं तरी समजून घ्यायला पाहिजे होतं तुम्ही. सॉरी. दोस्तीमध्ये नो सॉरी नो थँक्यू. दोस्ती? आपण नवरा बायको होता? अहो नवरा बायकोसनी दोस्ती करता येत नाही असं कुठे? आणि आपण लग्नाच्या आधीपासून एकमेकांचे दोस्त आहे की. हे एक मिनिट हे बघा रेवड्या, तुमचं लय खास आहेत ना. अहो याच्यामध्ये पाऊण तास गेला बघा. उशीर होत होता तर नाही आणायची. अहो उपाशी बायकोचं तिच्या फेवरेट रेवडीनं तोंड गोड करायचं होतं मला. जेवला नाही ना व? आता नवरा जेवला नाही म्हटल्यावर मी कशी जेवणार? अहो मी ते बळबळ जेवत होतो. प्रत्येक घासाला मला तुम्ही दिसत होता बघा. एकच मिनिट घ्या.
बरी आहे ना व? आत्ता कोणाचा मेसेज आहे? सख्खी मॅडमचा. एवढ्या रात्री काय काम आहे? उद्या सकाळी रोजसाठी प्रॅक्टिस करायचं म्हणते. एवढ्या वेळ बाहेर काय बोलत होतात मग? म्हणजे म्हणजे संध्याकाळपासून आतापर्यंत किती तास झाले एकत्र आहात? जी बघा, की 6 वाजता मळ्यात निघालो, 7 वाजता त्यांना भेटलो. 7 ते 8 हो एक तास. मोजताय काय तुम्ही? 6 ते 7 तास झाले एकत्र आहात ना, मग तेव्हा नाही ठरवता आलं? आत्ताच वेळ मिळाला? हो अहो, अंजलीबाई, आहे हे असे काय झाले? झटक्यात बदलतात. आता चांगल्या होत्या, आता लगेच चिडल्या. दादा काल कुठे गेलेलास? की सांग की कुठे गेलेलास? अरे रायस कुठं? अरे काल मी लय मोठे पैलवान काकासाहेब पवार यासनी भेटायला गेलतो. राणादा कोण आहे? माऊला विचार की. तू जा, तू विचार. तू जा. माऊ राणादा कुठे गेलेला? लाडू, काकासाहेब पवार म्हणजे लय मोठं पैलवान आणि वस्तात बी. मला का नेलं नाही? तू जरा मोठा हो, मग मी तुला घेऊन जातो त्यांच्याकडे. बरोबर ना अंजलीबाई? हे बघ मोठा झालो. चालते, घेऊन जातो लवकरच. हा जनावर राणादा कसले आपल्याला कसली गोष्टी खेळतो? नाटवरच्या कुस्तीमध्ये अशीच कापड घालायला लागतात. म्हणजे माझी मातीतली गोष्टी भारी आहे बाबा. लाडू, इंटरनॅशनल सामना झालं की नाही, मी बी परत मातीत खेळणार बघ. मी एकदा का परत मातीत आलो की समजा पहिल्यासारखं होणार. लाडू चल उठ लवकर, उठ उठ लवकर. श्रीपती दादा वाट बघतायत, पटकन तालमीत जायचं आणि तालीम झाली की लवकर घरी ये, नाही तर शाळेला जायला उशीर होईल. जा लवकर. काय झाले परत? हात सोडा, अहो पण हात सोडा. काल सॉरी म्हणलं की, आता कशाला परत उगाच चिडायलाय? काल फॉर्म भरायचा होता, आलात नाही ना? आज प्रॅक्टिस संपली की आधी शाळेत यायचं आणि फॉर्म भरायचा. आज कुठलंही कारण चालणार नाही. एवढंच ना? ओके बॉस. ओके बॉस. अंजली ताई, कपडे काय आहेत काय धुवायची? हो, बॅग आवरून घ्या तुमची. हे काय काढूनच ठेवलेत सगळे. आणि गोदाक्कांना म्हणाव मी आल्याशिवाय स्वयंपाक करू नका, मी येते. गेला ना वराग? अहो अंजलीबाई, अहो काय झालं? आहे बघितलंस ना? आता चांगले होते आणि घटकत बदलल्या. काय झाले असं? बर चला पैलवान, येळ होते तालमीला है का नाही? हे काय घाला चप्पल. भरते ना व पैलवान. आज तालीम किती टाइम? लय टाइम वा 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 भारीच. आणि शाळा रे? नाही. हा? लाडू नाना जायचं शाळेत. श्रीपती काका चला लवकर. किती गप्पा मारताय? चला चला शाळेत जायचे मला. होय बाबा, चला चला. द्या.
चंदे चल. पेलवताय काय? ये लवकर. हा जा दे. राधे हे बघ, ही समधी कापडं गरम पाण्यात धुवायची नाहीत, दान दान आपटायची नाहीत, गार पाण्यामध्ये हलक्या साबणातच धुवायची, कळलं? हे बघ वाचे. माहितीये मला. इंग्लिश येते काय तुला? मग कसं कळलं बरं? अव तुम्ही 1000 वेळा सांगितलायसा. इसरलासा काय तुम्ही? घे. तू इसरशील म्हणून सारखं सारखं सांगायलोय. चल घे समजे कपडे, आणि कशाचा बी रंग नाही गेला पाहिजे, कळलं? वय नाहीतर माझ्या ताईसाहेबांचा रंग लई महागात पडेल तुला, कळलं? राणा रेडी? अहो मी येतच होतो तालमीत. तुमचा रात्रीला मेसेज मिळाला की मला. रिप्लाय नाही केलास, म्हणलं वाचला नसतील तर म्हणून आले. राधा ते तुमची क्लिप. क्लिप नाही माझी नाहीये. मग तुमची? ए नाही बाई, आम्ही असल्या क्लिपा वापरत नाही. एक मिनिट. बघू. माझी क्लिप आहे ही. अगो बाई, छान आहे हो क्लिप. पण राणा भाऊजींच्या शर्टाला बरीच चिकटल्या. पाऊस पडत होता तेव्हा काढून ठेवली होती मी. राणा निघायचं आपण. हा चला. चलो बाय एव्हरीवन. बाय बाय. अहो चंदे, तुला कशी वाटली ग क्लिप? आमासनी बी लई भारी वाटली क्लिप. आमसनी बी. राणा भाऊजींच्या शर्टाला एकदम मॅचिंग होती क्लिप. उडाजी रोज लेट करतात. ए राणा चल, आवर पटपट, बाहेर ये चल. झालं. हे बघ हुडाजी आज पण लेट आलेत. आज मी त्यांना झापणार आहे कारण ते रोज लेट येतात. मॅडम ते तुमची ते क्लिप आमच्या घरी कशी काय? अरे काल पाऊस पडत होता ना, तर मी केस सुकवायला काढली आणि मग पटकन काही मिळालं नाही म्हणून. अच्छा, म्हणजे तुम्ही गडबडीत विसरला काय? हो अर्थातच, विसरले म्हणून तर राहिली ना. हुडाजी कब आएंगे आप? गुड मॉर्निंग मैडम जी. गुड मॉर्निंग राणा. आ गए आप. गुड मॉर्निंग हुडाजी. तुमची पूजा वगैरे पटपट आटपून घ्या, आपल्याला प्रॅक्टिस करायची की नाही? हाँ हाँ बिल्कुल, लेकिन पूजा होने के बाद. ये क्या है? किसकी है ये क्लिप? दे दीजिए यहाँ पे. मेरी थी वो क्लिप. क्या हुडाजी? अरे एवढीशी ती क्लिप पण कुठं कुठं गेली? सखी मॅडमच्या डोसक्यापासून ती माझ्या शर्टापर्यंत, आपल्या वाड्यापासून हुडा सरांच्या